हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आज तुम्हाला साईपासून लोणी कसं काढायचं ते सांगणार आहे, आणि ते पण मिक्सरमध्ये आणि 5 मिनिटामध्ये. तर इथे बघा, मी 10-12 दिवसाची साई म्हणजे सासवून घेतलेली होती आणि थोडीशी वर वाटीत पण होती. तर इथे जेवढं मिक्सरच्या भांड्यात मावेल तेवढं मी घेणार आहे. तर इथे अर्धं भांडं होतं, तर तेवढं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी ओतायचं आहे. थंड किंवा गरम ओतायचं नाही आहे, रूम टेम्परेचरचं पाणी ओतायचं आहे. आणि मस्त असं त्याला 5 मिनटं म्हणजे मिक्सर लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटेल की ते फेस वगैरे आला तरी पण 5 मिनटं थांबायचं. म्हणजे 5 मिनटाच्या नंतर बरोबर आपल्याला गोळा आलेला दिसतो, लोण्याचा येतो. कारण अगोदर तो फेस होतो, पण घाबरायचं कारण नाही. तसंच फिरवत राहायचं आणि नंतर आपल्याला गोळा येतो लोण्याचा आणि तो काढून घ्यायचा आहे. तर दही न करता पण आपण म्हणजे विरजण न टाकता पण असं जे आहे लोणी काढू शकतो. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त लोणी निघलेला आहे. तर एवढा मोठा गोळा निघलेला आहे आणि तो सगळा काढून घ्यायचा आहे. आणि त्याच पाण्यामध्ये आपण परत जी राहिलेली साई होती ती टाकून नंतर आपण फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे एवढं माझं लोणी निघलेलं आहे. तर ते निघलेलं लोणी आपण असं चांगलं चोपून त्याचा गोळा बनवून घ्यायचा. आणि नंतर ते राहिलेलं आहे ते आपण टाकू पण शकतो, किंवा त्याचं नंतर आपण विरजण टाकून दही बनवू शकतो. तर इथे बघा, आणि 3 पाण्याने नंतर स्वच्छ असं 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. कारण ते सगळं त्यातलं जे आहे पांढरं पाणी निघलं पाहिजे आणि तो पूर्ण स्वच्छ असा गोळा निघला पाहिजे. म्हणजे आपलं जे तूप आहे ते एकदम स्वच्छ आणि वास न येता बऱ्याच दिवस टिकतं आणि चांगलं पण लागतं. तर मी तर 3 पाण्याने धुवून घेतलं. नंतर जे आहे ते गॅसवर ठेवलं आणि नंतर थोडंसं फास्ट करायचं पहिल्यांदा आणि असं हलवून घ्यायचं. आणि ते पातळ फेस आल्यासारखं होतं, पण घाबरायचं कारण नाही. कारण की मीडियम गॅसवर ठेवल्यानंतर ते परत जे आहे ते असं म्हणजे उकळून उकळून नॉर्मल होतं आणि नंतर तूप यायला चालू होतं. तुम्ही बघू शकता. तर असं थोडंसं थोड्या वेळाने मी व्हिडिओमध्ये दाखवले. तर असं हलवून घ्यायचं म्हणजे पातेल्याला चिटकत पण नाही. आणि तूप माझं तयार होतच आहे, थोडंच राहिलेलं आहे. तर इथे बघा, तूप तयार झालेलं आहे. आणि जे आहे ते थोडंसं म्हणजे करपवायचं नाही, थोडंसं म्हणजे ते होत आलं की गॅस बंद करायचा. म्हणजे त्यातलं जे आहे तूप करपत नाही आणि त्याचा करपा वास येत नाही. तर खूप सुंदर असं माझं तूप तयार झाले. आणि मी त्याच्यामध्ये तुळशीची पानं पण टाकलेली होती, तुम्ही खायची पानं पण टाकू शकता. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे.